येते ऑफर. आणि मग ती म्हणा तो मुलगा आत येतो, म्हणतो टीचर टुडे इज माय बर्थडे, हाऊ ॲम आय लुकिंग. छोटा छोटा मुलगा असतो ना केजीला, म्हणते हे ॲम आय लुकिंग हँडसम टीचर. येस यू आर लुकिंग हँडसम, बट इट इज नॉट इनफ टू बी हँडसम फ्रॉम आउटसाइड, यू हॅव टू बी हँडसम फ्रॉम इनसाइड. असं त्याला म्हणतो, इतकं पुरेसं नाहीये, आतून सुंदर व्हायला पाहिजे. इतके दिवस पण सांगत असते चांगलं वाग, वाईट वागू नको रे, मारू नको रे, चिंते काढू नको रे, पुस्तक नको नकोच्या भाषेत होतं बरं का. आता हो होच्या भाषेत चांगलं वागायचं असतं. काय बदल केला स्वामींनी काय माहिती बघ तिच्या बोलण्यात. त्या दिवशी गीता ॲज अ टीचर ती बोलत नाही, गीता ॲज प्रेमात्म स्वरूप लारा असं सुरू होतं ते बोलणं. जसा तो आतमध्ये यायला लागतो ती म्हणते एक महिनाच तर याला आता सहन करायचंय, कशाला मी याच्याशी आता वाईटपणा देतो. टीचरशिप जाते दूर, रेप्युटेशन माझं असं तसं, मला काय म्हणतील, हा कसं माझा ऐकत नाही, इतकी मुलं हाताखालून गेली ऐकलं, ते सगळं दूर जातं. आणि त्या दिवशी हृदयातले स्वामी बोलायला लागतात. आणि त्या दिवशी काय म्हणते ती, जिंदगी सुंदरता है बड़ी जरूरी. बाळा आतून सुंदर होणं गरजेचं आहे रे. बातों से ये प्यार से समझाई, हृदय साई ने जब बात की तो सीधे उसके दिल तक पहुंच गई. सीधे उसके दिल तक पहुंच गई. त्याच्या हृदयापर्यंत आजवर पोचलं नव्हतं, कारण ॲज अ टीचर नव्हतं, इथून नव्हतं, इथून असल्यामुळे ते त्याच्यापर्यंत हृदय साईने जब बात की तो सीधे उसके दिल. मग तो म्हणाला व्हॉट इज द मीनिंग ऑफ व्हॉट इज टू बी हँडसम फ्रॉम इनसाइड. कसं व्हायचं आतून सुंदर म्हणजे काय टीचर नेमकं. मग ती त्या दिवशी हे करायचं नाही ते करायचं नाही बोलली, कारण बाबाच बोलत होते ना. हां ते साईंशी कनेक्ट झाली होती ना आतमध्ये. म्हणाले हँडसम फ्रॉम इनसाइड म्हणजे टू बी लव्हिंग विथ ऑल, सगळ्यांशी प्रेमाने वागायचं, सगळ्यांना अशी माया करायची, कोणाला काही छान केलं तर शाबासकी द्यायची, सगळ्यांना आपण मदत करायची, म्हणजे टू बी लव्हिंग हँडसम फ्रॉम इनसाइड. ते फक्त तो थोड्या वेळाने असं बेंचवर जाऊन बसतो आणि थोड्या वेळाने 2 तासात येतो. Am I handsome from inside now, teacher? आहे सुंदर आहे अजून. हो हो तू सुंदर आहे, काहीच तक्रार आली नाही असते. परत जाऊन बसतो. मग थोड्या वेळाने येतो, these 2 children they are not handsome from inside, teacher. They are quarreling with each other. हे पाय हे दोघं. म्हणजे आता चूक कळायला लागते, काय वाईट आहे ते कळायला लागतं. कारण कोण बोललंय, गीता टीचर नाही बोलली, गीतातले साई बोलले, त्याच्यातल्या साईंची. मग तो मधल्या सुट्टी व्हायच्या वेळेस होतं टीचर आय हॅव टू बी हँडसम इवन इन रिसेस. मधल्या सुट्टीत तर राहायचं असतो भावाचा आतून सुंदर. यू हॅव टू बी हँडसम एव्हरी टाइम, इन स्कूल, इन होम, एव्हरीवेअर. टीचर टू बी हँडसम फ्रॉम इनसाइड इज टू बोरिंग. इट इज टू बोरिंग. पण मग त्याला वाटतं ना त्या दिवशी त्याला असे ढकलून देत असतात मुलं, जवळ आला ना की असे घेऊन असे घालून नको येऊ असं म्हणत असतात. पण त्या दिवशी तो कुणाशीच भांडत नाही ना. तर एक मुलगा ये इथे बस. मग हळूच सुट्टीमध्येही त्याला लोक खेळायला घेतात. मंडळी ज्यांना असं वागतात ना दे आर नॉट सोशली ॲक्सेप्टेड, सो दे नीड मोर लव्ह ॲक्च्युली. पण काय केलं जातं, त्यांना राबवलं जातं वेड्याचं. काय वेळ आहे, काय घड्याळ आहे, काय असं आहे, काय डॉक्टर आहे, काय आहे. पण त्यांना सोशल ॲक्सेप्टन्स हवा असतो, ते अटेन्शन सिकिंग करत असतात, लक्ष वेधून घेण्यासाठी असं वागत असतात. मग ते तिला खूप प्रेम करतात. त्या दिवशीपासून काय होतं, सगळी मुलं त्याला जवळ बसवायला लागतात, मग आपल्यातलं जेवायला द्यायला लागतात. मग घरी जातो, त्या दिवसात एकही तक्रार नाही मंडळी. जय बोलो भगवान की जोरा 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 जय बोलो भगवान श्री सत्य साई बाबा की जय. तो बदलून जातो मंडळी. आणि मग मंडळी तो बदलल्यावरती आईकडे जातो आणि आई म्हणते अहो हा टीचर हा काहीतरी म्हणतोय, मी हँडसम फ्रॉम इनसाइड आहे, मी हँडसम फ्रॉम इनसाइड आहे का. टीचर म्हणते अहो म्हणत राहा हँडसम फ्रॉम इनसाइड म्हणत राहा, त्याला चांगलं बोलत राहा ना. आणि मग तिची काउन्सिलरचा एक फोन येतो,
चांगलं आहे, याच्याने तुला सगळं. आणि सगळी मुलं त्याला मग जी मुलं ढकलायची ती मुलं असं त्याला काय करायला लागली, आजा मेरे दोस्त साथ में खेलेंगे. आणि मग तो मुलगा काय होतो, तो राजीनामा तसाच मंडळी बसमध्ये गीताच्या पडून राहतो. प्रेम भाव परत वर्गामध्ये तक्रार काहीच नाही. विसरूनही जातात असा एक रावडी मुलगा कोणीतरी आहे, टीचरही विसरून जाते. आम्ही विसरतील का नाही. आणि त्याला 7 वर्ष होतात त्या गोष्टी. तो वरच्या वर्गात जातो. एक दिवस एक सुंदर मुलगा उंच बुरा तसेच लाल कपडे घालून लाल फुलांचा बुके घेऊन आपल्या टीचरकडे येतो. ती त्याला ओळखत नाही. म्हणजे टीचर मला तुम्ही ओळखलं नाही बाळा, कारण मुलं खूप बदलून जातात ना, लहानची मुलं मोठी होतात. कारण तो प्रायमरीच्या पुढे माध्यमिक शाळेच्या जवळपास गेलेला असतो. ती म्हणते टीचर मला ओळखलं नाही, मी तोच आहे ज्याला तुम्ही हँडसम फ्रॉम इनसाइड बनायला सांगितलं. मी तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही टीचर, कारण तुम्ही माझं आयुष्य घडवलं टीचर. तुम्ही मला हँडसम फ्रॉम इनसाइडचा अर्थ सांगितला. त्या दिवशीपासून सगळ्यांकडून मला काय मिळालं, ऍक्सेप्टन्स मिळाला. सगळ्यांनी मला स्वीकारलं, सगळ्यांनी मला जवळ केलं, मला सगळ्यांचं प्रेम मिळालं टीचर. त्या दिवशीपासून तुम्हाला मी कधी विसरू शकत नाही. आणि मग हिला आठवतं, अरे हो की तो राजीनामा असं झालं होतं है ना. आपण नावं ठेवताना स्वामींना खूप आठवतो. सगळं छान झालं की विसरून पण जातो कधी कधी, सगळीच जण आपण असे. मग ती येते बाबांकडे, ती विसरून जाते बाबांना सांगायला. बाबा इंटरव्ह्यू रूम मध्ये दार लावतात आणि खुर्चीवर बसायच्या आधी पहिला प्रश्न विचार, हाऊ इज दॅट रावडी. काय म्हणतात, हाऊ इज दॅट रावडी. कैसा है वो गुंडा साई ने छेड़ी बात, कैसा है वो गुंडा साई ने छेड़ी बात, कितने साल बीत गए थे साई को था सब कुछ याद. किती वर्ष होऊन गेले होते कणकण. मग काय म्हणाले स्वामी, म्हणते आपल्यासाठी पण आहे, तेरी हार मेरी भी हार क्या मैं ऐसा होने देता. अगं गीता माझी तू भक्त आहे, तू त्या दिवशी काय म्हणाली, मी हारले तर तुम्ही हार. तेरी हार मेरी भी हार क्या मैं ऐसा होने देता, शरण मुझे जो आता उसकी लाज सदा मैं रखता, उसकी लाज सदा मैं रखता. आणि मग हे समजून सांगताना स्वामी म्हणाले, आणि खूप छान सांगितलं. काय म्हणाले, एक फॉर्म्युला दिला प्युरिटीचा. काय म्हणाले, सबसे जरूरी है प्रेम की अलाप, तभी हो पाए दिलों का मिलाप. स्वामींनी सांगितलं एव्हरी रिलेशन चांगलं करायचं असेल तर काय, सबसे जरूरी है प्रेम की अलाप, तभी हो पाए दिलों का मिलाप. मन म्हणजे विचार, मन वाणी कृती प्रेम से परिपूर्ण, मन वाणी कृती प्रेम से परिपूर्ण, त्रिकरण शुद्धि से जीवन संपन्न, त्रिकरण शुद्धि से जीवन संपन्न.
का सुधरत नाही आपण आता विचार करायचा. आपल्या त्या व्यक्तीशी बोलताना आपण खूप छान आहे हा, छान दिसते, किती छान केलं, मनातून काहीतरी वेगळंच असतं, कृतीतून काहीतरी वेगळंच करतो, विचार वेगळे, शब्द वेगळे, कृती वेगळे. अहो काय होणार आहे मग ते रिलेशन आयुष्यभर तसंच राहणार. सासू मरून जाते तरी राग येत राहतो त्या सुनांना. सासू का नाही आपण असं ऍक्सेप्ट करू शकत, का नाही त्या व्यक्तीतलं साई बघू शकत आपण, का नाही आपण हे एकता आणू शकत आपल्या. कारण स्वामींनी म्हटलेलं आहे काय, मनस एकम वचस एकम कर्मण एकम महात्मन. मनस अन्य वचस अन्य कर्मण अन्य दुरात्मन. आता आपणच आपल्याला तपासून बघायचं, दुरात्मन आहोत की का कधी कधी काही लोकांची महात्मन आहोत, काही काही ना आवडते लोकांची दुरात्मन आहोत. आपला 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 पेपर आपण आपला तपासायचा. आवडली का मंडळी तुम्हाला ही गोष्ट? आणि हा जो फॉर्म्युला आहे यांनी काय होणार आहे, यांनी आपण प्युअर होणार आहोत. त्या प्युरिटीने आजूबाजूचे स्वामी आपल्याला सतत दिसत राहणार आहे, हवेत न दिसायला. कारण त्यांनी काय म्हटलंय, मैं आगे मैं पीछे मैं अंदर मैं बाहर, मैं आगे मैं पीछे मैं अंदर मैं बाहर, मैं नीचे मैं ऊपर मैं तेरे सखियों, मैं नीचे मैं ऊपर मैं तेरे सखियों, मैं तेरे सखियों, ओम श्री साईं जय बोलो भगवान की सत्य साई बाबा की जय बोलो भगवान श्री सत्य साई बाबा जी की जय बोलो भगवान श्री सत्य साई बाबा जी की जय बोलो भगवान श्री सत्य साई बाबा जी